नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे गालिचा. बघा माझा आजचा लेख आवडतोय का? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पौर्णिमेला लहानपणापासूनच विणकाम, भरतकाम याची आवड होती. तिची ही उपजत आवड तिच्या आईच्या लक्षात आली आणि आईने या आवडीला खतपाणी घालायला सुरुवात केली. पौर्णिमेने केलेल्या प्रत्येक लहान मोठ्या कामाचं ती कौतुक करत असे. त्यामुळे पौर्णिमेला हुरूप येत असे. तिने अनेक वस्तू तयार केल्या. अगदी छोट्या रुमालापासून ते उशांचे आभरे, बेडशीट या सगळ्यांवर भरतकाम करून झालं. लोकरीचे टाके सुईवर घालता येऊ लागल्यानंतर हेअरबँडपासून छोट्या हाफ स्वेटरपर्यंत मजल मारली तिने. अशा छोट्या छोट्या वस्तू भेटीच्या स्वरूपात दिल्या जाऊ लागल्या. आईला आपल्या लेकीचं कौतुक वाटे, पण प्रत्येक वेळी आर्थिक गणित सोडवताना अवघड जाऊ लागलं. आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. कशीबशी खर्चाची तोंड मिळवणी केली जात होती. कधीतरी एखादी वस्तू बनवली तर गोष्ट वेगळी, पण पौर्णिमेचा तर बोल मेरे आका असं म्हणणारा बाटलीतला राक्षस झाला होता. तिच्या हाताला सतत काहीतरी काम हवं असे. आता कचऱ्यातून कला साकारू लागली. नारळाच्या करवंटीपासून शोपीस तयार कर, सुतळीपासून छोट्या पर्स, पिशव्या तयार कर, असले उद्योग सुरू झाले. आता आईने पौर्णिमेला एक रिकामं झालेलं गव्हाचं पोतं दिलं. पौर्णिमेने हिरवा, लाल आणि काळ्या रंगाचे दोरे वापरून त्या पोत्यावर कलाकुसर करायला सुरुवात केली. त्या कलाकुसरीने तिने ते पोतं बेमालूमपणे झाकून टाकलं. हे पोतं आहे हे आता नीट बघितलं तरच कळत असे. आईने त्या हिरव्या रंगाला मॅच होईल अशा एका कापडाचा वापर करून त्या पोत्याला सुरेख अशी बॉर्डर शिवून टाकली. आता त्याचे धागे निघण्याची भीती राहिली नाही. त्या पोत्याला आता गालिचा म्हटलं जाऊ लागलं. हा गालिचा गौरी गणपतीच्या वेळेला गौरींचं आसन म्हणून अंथरला जाऊ लागला. आपल्याला आवडणारे अनेक कपडे असतात, म्हणजे ड्रेसेस असतात. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर जो पेहराव आपण करतो त्यातले काही अगदी मनाच्या कोपऱ्यात सुखद आठवणींच्या रूपात रेंगाळत राहतात. पौर्णिमा अगदी लहान असताना तिच्याकडे एक लिंबू रंगाचा फ्रॉक होता. काळ्या मोत्यांचा वापर करून तो सजवला होता. तो फ्रॉक तिला आजही आठवतो. नंतर तिच्या दादाच्या मुंजीत तिला जे परकर पोलकं मिळालं होतं तेही आठवतं. मुंजीच्या रिसेप्शनसाठी तिला आणि तिच्या मावस बहिणीला गुलाबी रंगाचे फ्रॉक शिवून घेतले होते. ते फ्रॉक घालून दोघी नुसत्या मिरवल्या होत्या तेव्हा. तारुण्यात पदार्पण केल्यानंतर हँड एम्ब्रॉयडरी, आता भरतकाम नाही म्हणायचं, हँड एम्ब्रॉयडरी केलेला पंजाबी ड्रेस आणि नंतर अनेक प्रसंगानुरूप घेतलेल्या साड्या या सगळ्याच्या वेगवेगळ्या आठवणी आपल्या मनात असतात. नवऱ्याने एकट्याने जाऊन आणलेली त्याच्या आवडीची साडी नेसताना पौर्णिमेला जो आनंद होतो तो शब्दात सांगता येणार नाही. पण जो पेहराव या सदरात मोडत नाही
असा तो पोत्याचा गालिचा मात्र पौर्णिमेच्या मनात सतत रेंगाळत असतो. हल्ली आपल्या दादा आणि वहिनीला तो गालिचा मी घेऊन जाऊ का असं विचारावं असं वारंवार पौर्णिमेच्या मनात येतं. फाटला असेल, अगदी जीर्ण झाला असेल तरी चालेल, पण त्यामुळे आई माझ्या जवळ आहे असं मला वाटेल. इति पौर्णिमा. धन्यवाद.